मित्रांनो, आजच्या काळात पैशाची अडचण प्रत्येकाच्या आयुष्यात येते. मेहनत करूनही पैसा टिकत नाही. यासाठी सर्वात सोपा उपाय म्हणजे श्रद्धा. दररोज सकाळी उठून श्री नवनाथ महाराज यांना नमस्कार करा आणि प्रार्थना करा, माझी आर्थिक अडचण दूर करा. प्रत्येक गुरुवारी तुपाचा दिवा लावा आणि 108 वेळा मंत्र म्हणा, ओम श्री नवनाथ हाय नमः. घरात पैशाचा आदर करा, स्वच्छता ठेवा. मित्रांनो, हा एक गुप्त उपाय आहे. शनिवारी एक लिंबू घ्या, त्यावर 4 लवंग लावा, दरवाजाजवळ ठेवा आणि प्रार्थना करा. रविवारी ते घरापासून दूर टाकून द्या. शनिवारी गरजू लोकांना अन्नदान द्या. यामुळे शनिदेव प्रसन्न होतात. मित्रांनो, पैसा येतो पण टिकत नाही, हे मोठं कारण असतं. दर शुक्रवारी संध्याकाळी घरात सुगंधी अगरबत्ती लावा आणि माता लक्ष्मी यांची पूजा करा. तिजोरीत किंवा पैशाच्या ठिकाणी एक लाल कपडा ठेवा. कधी पैशाचा घमंड करू नका. मित्रांनो, हा मंत्र खूप प्रभावी आहे. दररोज रात्री झोपण्यापूर्वी 21 वेळा म्हणा, ओम श्री लक्ष्मी नमः. हा मंत्र म्हणताना डोळे बंद करा आणि लक्ष्मी मातेला आठवा. हळूहळू तुमच्या आयुष्यात पैसा वाढू लागेल. मित्रांनो, हा उपाय खूप महत्त्वाचा आहे. दर महिन्यात एकदा गरजू व्यक्तींना दान करा. अन्नदान, कपडे दान करा. दान केल्याने पुण्य वाढते आणि पैसा परत अनेक पटीने येतो. कधी चुकीच्या मार्गाने पैसा कमवू नका. नेहमी प्रामाणिकपणा ठेवा आणि लक्षात ठेवा, जेव्हा श्रद्धा, मेहनत, चांगले कर्म एकत्र येतात तेव्हा पैसा आपोआप येतो. मित्रांनो, पैसा फक्त कमवून होत नाही, तो टिकवण्यासाठी आणि वाढवण्यासाठी चांगले कर्म खूप महत्त्वाचे आहे. दर महिन्यात एकदा दान करा, अन्नदान, गरिबांना मदत करा. यामुळे लक्ष्मी माता प्रसन्न होतात. कधीही चुकीच्या मार्गाने पैसा कमवू नका. तुमचा दिवस कसा सुरू होतो यावर तुमचं भाग्य ठरतं. सकाळी उठल्यावर सर्वात आधी हात पहा आणि म्हणा, मनात श्री नवनाथ महाराजांचं नामस्मरण करा. मोबाईल पाहण्यापेक्षा देवाचे नाव घ्या. मित्रांनो, झोपण्याआधी 2 मिनिटे देवाचं स्मरण करा. एक छोटा दिवा लावा आणि श्री ओम लक्ष्मी नमः 21 वेळा म्हणा. घरात सकारात्मक ऊर्जा तयार होते. पैसा न टिकण्याचे मोठे कारण म्हणजे आपल्या चुका. संध्याकाळी झाडू लावू नका, पैशाचा अपमान करू नका, घरात भांडण करू नका. हे केल्याने लक्ष्मी निघून जाते. गुरुवार हा खूप शुभ दिवस आहे. या दिवशी पिवळे कपडे घाला आणि गरिबांना पिवळे अन्नदान करा. यामुळे बृहस्पती देव प्रसन्न होतात. मित्रांनो, हा सर्वात मोठा नियम आहे. नेहमी सकारात्मक विचार ठेवा, मेहनत करा, देवांवर विश्वास ठेवा. दररोज मनापासून प्रार्थना करा, माझ्या आयुष्यात समृद्धी आणा. जेव्हा श्रद्धा, मेहनत, चांगले कर्म एकत्र येतात तेव्हा कोणतीही पैशाची अडचण राहत नाही. चला तर मित्रांनो, आजच्यासाठी एवढंच. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा, ऑल घंटी प्रेस करा, जेणेकरून समोरचा व्हिडिओ तुमच्यापर्यंत लवकर पोहोचेल. चला तर भेटूया पुढील व्हिडिओमध्ये. तोपर्यंत नमो आदेश.